प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. 10वा अध्याय आपण वचनामृताचा बघत आहोत. अध्यात्मामध्ये किंवा अध्यात्म मार्गामध्ये सर्वात महत्त्वाची असते साधना. आणि श्रीरामकृष्णांचा साधनेवर खूप भर आहे. त्यांचं आपण बालपणीचं किंवा युवावस्थेचं जीवन बघितलं तर त्यांनी साधना केली. साधना म्हणजे एक विशिष्ट उद्देश दृष्टीसमोर ठेवून एक शास्त्रीय पद्धतीने आचरण करणं की ज्याचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळेल. आपण त्याला साधना म्हणू शकतो. साधना ही विस्कळीत नसते, तर ती निश्चित पद्धतीने केलेली असते. आणि म्हणून श्रीरामकृष्णांच्या चरित्रामध्ये हा साधना ही खूप तिने गुरुभाव पूर्वार्ध आणि गुरुभाव उत्तरार्ध असं आहे. ते गुरुभाव पूर्वार्धामध्ये आपल्याला साधनेविषयी बरंच श्रीरामकृष्णांनी साधना केली, अगदी तीव्र साधना केली. किंबहुना आपण जितके काही अध्यात्म क्षेत्रामध्ये जे लोक विख्यात झाले, थोडा विचार केला, आपण आढावा घेतला तर त्यांनी प्रचार केला, अध्यात्माचा प्रचार केला आणि म्हणूनच त्यांना ख्याती प्राप्त झाली. पण थोडंसं अगदी सरासरीने बघितलं तर 3/4 त्यांचा काळ हा साधनेत गेलेला आहे. आयुष्याच्या विविध प्रकारची साधना म्हणजे काही गुहेत जाऊन फक्त समाधीचा अभ्यास केला एवढंच नाही, त्यांचं जीवनच साधनामय होतं. त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे, पूता मद्भाव मागता, ज्ञान तपसाम पूता मद्भाव मागता. 4था अध्याय 10वा श्लोक. ही ज्ञान तपसाम पूता म्हणतात म्हणजे पावन झालेत. निश्चित ज्ञान तपसा, त्यामध्ये सगळंच काय आलं. ही तपश्चर्या त्यांनी केली सर्वांनीच. अगदी तुकाराम महाराजांचं जरी उदाहरण घेतलं आपण, त्यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या, कुटुंबाची जबाबदारी होती, आणखी काय काय ना, तुम्हाला चरित्र माहिती आहे. आणि दुष्काळ पडला होता त्यावेळी, जबाबदारी आणखीच वाढली. पण तेवढ्या ह्याच्यातून ते त्या डोंगरावर जायचे. मला वाटतं भंडार नाव काय, ते भंडार डोंगर काहीतरी नाव आहे. आता तिथे मंदिर वगैरे बरंच झालं आहे, रस्ते चांगले झाले. एक 20-25 वर्षापूर्वी तिथं जायला नीट रस्ता पण नव्हता. तर तिथे जाऊन ते बसायचे आणि दिवसभर कीर्तन करायचे, देवाचं नाव घ्यायचे, देवाचं गुणगान गायचे. सगळेच. विवेकानंदांनी आपलं 3/4 आयुष्य त्यातच घालवलं. शेवटचे 10 वर्ष त्यांनी मग प्रचार केला. बहुतेक आपल्याला थोडंफार इकडे तिकडे होईल, 2-4 वर्ष इकडे तिकडे, परंतु सर्वसाधारणपणे असंच आढळून येतं. म्हणजे आधी साधना, नंतर प्रचार. श्रीरामकृष्णांचं म्हणणं आहे की आधी डुबी देऊन रत्न हस्तगत करा, मग इतर कामांची गोष्ट. तुम्ही देवदर्शनाला गेले आहे, आधी देवाचं दर्शन घ्या, धक्काबुक्की करून जसं काय होईल तसं घ्या, आणि मग तुम्हाला दानवीन द्यायचं नंतर करा.
बाहेर या, विकारांना दान द्या, त्यांना मदत करा, काय करायचं करा. पण आधी काय करायचं, नंतर काय करायचं, हा जो क्रम आहे हा क्रम उलटा होऊन जातो साधारण लोकांच्या बाबतीमध्ये. ही चूक ते करत नाहीत. अगदी अवतार पुरुषसुद्धा ती चूक करत नाहीत. ते कृष्णानेसुद्धा आधी गुरुगृही जाऊन सगळं शिकलेत, ते विद्या हस्तगत केल्या, नंतर त्यांचं अवतार कार्य सुरू झालं. पण सामान्य माणसांचं अवतार कार्य आधीच सुरू होऊन जातं. त्यांना वाटतं की आपल्याला थोडंफार माहिती आहे, आता लोकांना सांगायला हवं. म्हणून श्रीरामकृष्णांचा उपदेश अगदी स्पष्ट, सुस्पष्ट आहे, स्पेसिफिक आहे. आधी डुबी द्या, आधी साधना करा, आणि मग इतर कामाची गोष्ट. इतर काम म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर करा, नाहीतर करू नका. श्रीरामकृष्णांच्या उपदेशांचं आपण जर घेतलं, मर्म घेतलं, तात्पर्य घेतलं, तर आपल्याला लक्षात येते अगदी तंतोतंत आहे, तडजोड नाही आहे. आता एक इथे उदाहरण मास्तर महाशयांचं स्वतःच आहे की ते श्रीरामकृष्ण त्यांना एकांतात पडवीमध्ये काहीतरी सांगत, उपदेश देत आहे. अंगी विवेक वैराग्य नसल्यास भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही, हा उपदेश आहे. कोणी दुसरं कोण नाही तिथे, तेच एकटेच आहे. मी अंगी विवेक वैराग्य, अंगी म्हणजे तुमच्या जीवनात अंगी विवेक वैराग्य नसल्यास भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही. आता भगवंताची प्राप्ती होणं हा झाला ध्येय, उद्देश. पण त्याचं प्रयोजन आपलं काय आहे, हेतू काय आहे, भगवंताची प्राप्ती होणं. आणि त्यासाठी काय पाहिजे, विवेक वैराग्य पाहिजे. म्हणजे ज्या काही साधना कराल त्याचं फळ म्हणून जर विवेक वैराग्य येत नसेल तर मग त्याला साधना म्हणता येणार नाही. असं आपण त्याचं थोडं तात्विक विवेचन करू शकू. जे काही तुम्ही करता, जे काही कोणी करतं, त्याचं फळ म्हणून विवेक वैराग्य आलं पाहिजे. आणि साधना सगळी झाली पण विवेक वैराग्य येत नसेल, अनासक्ती येत नसेल, मग त्याला साधना म्हणता येणार नाही. किंवा त्या पद्धतीने तुम्ही करा की जेणेकरून तुम्हाला विवेक वैराग्य तुमच्या जीवनात येईल, अंगी येईल. म्हणून ते गीतेमध्ये जे अर्जुन प्रश्न करतो की तू तर आजचा आहे आणि विवस्वान सूर्य वगैरे ते फार प्राचीन आहे, तू त्यांना कसं काय शिकवलं. मग जो पहिला अध्याय, पहिला श्लोक आहे 5वा, त्याच्यामध्ये अर्जुना तसं नाही आहे नाही. म्हणजे स्वतःचं अवतारत्व जे आहे भगवंताचं, कृष्णाचं अवतारत्व 6, 7, 8, 9 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. अवताराचं प्रयोजन काय आहे. अवतार म्हणजे गुरूंचे गुरु, परात परगुरू, गुरूंचे गुरु आहेत ते अवतार. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म, तसं गुरु म्हणजेच ब्रह्म असतं. ब्रह्म हे गुरुरूपात येतं, पण परात परगुरू ब्रह्म हे असतं. आणि तेच माणसाला काय करतं, मुक्त करतं. ती शक्ती जी आहे, गुरुशक्ती जी आहे, मुक्त करण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती फक्त गुरुमध्येच असते, ती ब्रह्मशक्ती आहे. म्हणून अर्जुनाला सांगताना भगवंत म्हणतात, अरे तसं नाही आहे, तुला काही माहीत नाही, मला सगळं माहिती आहे. त्याला म्हणतात सर्वज्ञत्व. भगवान कृष्ण हे सर्वज्ञ होते. वेदाहम समतीतानी, वेद अहम वेद समतीतानी, जे होऊन गेलं ते सगळं मला माहिती आहे, हे सर्वज्ञत्व आहे. वेदाहम समतीतानी वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि, मला आत्ताचं माहीत आहे, गेलं माहीत आहे, भविष्यानि च भूतानि, मला सगळंच काही माहीत आहे. माम तू वेदन कश्चन, पण मला कोणी काही ओळखू शकत नाही. हाच भाव तुम्हाला ह्या 5व्या श्लोकामध्ये दिसेल, 4थ्या अध्यायाच्या. बहुनी मे व्यतीतानि, तर पुनर्जन्माचं अगदी ठामपणे, अर्थात गीतेमध्ये पुनर्जन्माच्या विषयीची संकल्पना जी अगदी कुठेही काही त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही आहे. अगदी ठामपणे पुनर्जन्माचा सिद्धांत आपल्याला वेदांतामध्ये दिसतो, आणि मुख्य म्हणजे भगवद्गीतेमध्ये त्याच्याविषयी काहीही संशय नाही. निसंशयपणे, निस्संदेहपणे
पुनर्जन्माचा सिद्धांत त्यांनी ठामपणे मांडला आहे. तुझे पण जन्म होऊन गेले आहे, माझे पण अनेक जन्म होऊन गेले आहेत. फरक काय आहे? बहुनी मे जन्मानी व्यतीतानी, मी व्यतीत केले आहे, माझे पण अनेक तुझे पण झालेले आहे. तवच अर्जुन, फरक काय आहे? तान्यहम वेदा सर्वाणी, मला सगळं माहिती आहे ते. नत्वम वेत्थ परंतप, तुला मात्र काही माहीत नाही आहे. जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये हा फरक आहे. त्याला सगळंच माहिती आहे, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. मग आपलं हे जीवत्व जे आहे हे दूर होणं याला साधना म्हणतात. ते विवेक वैराग्याच्या साह्याने होत असते. विवेक वैराग्य हे फार पॉझिटिव्ह संकल्पना आहेत. या फार पॉझिटिव्ह संकल्पना, परिभाषा फार पॉझिटिव्ह आहेत, लक्षात घ्या. आपल्याला कसं काय माहिती आहे? चुकीच्या पद्धतीने आपल्याला ते आपण घेतो म्हणा. तसं महाभारत म्हणतात घरी ठेवू नये असं काही, ते चुकीचा प्रवाद, अत्यंत चुकीचा, 100% चुकीचा प्रवाद. गीता वाचू नये वगैरे वगैरे अत्यंत विरुद्ध प्रवाद हे आपल्यामध्ये शिरलेले आहेत. तान्यहम वेत्थ सर्वानी नत्वम वेत्थ परंतप. हा जीव आणि ब्रह्म, जीवाचं जीवत्व दूर होऊ शकतं आणि त्यासाठी जीव इथे जन्म घेतो. त्याचा पुनर्जन्माचा अर्थच तो आहे. तो जन्माला येतो त्याच्यासाठीच की त्याचं जीवत्व जावं आणि तो ब्रह्मरूप व्हावा. आणि म्हणून ते 4 श्लोक झाल्यानंतर 6, 7, 8, 9 श्लोक झाला, तो 10वा जो श्लोक आहे नाही तसं वीतराग भय क्रोधा. सुंदर आहे, फार सुंदर श्लोक आहे तो. वीतराग भय क्रोधा, ज्याच्यातून राग भय, राग म्हणजे आसक्ती, क्रोध निघून गेलेले आहेत. मनमया, तो मत्स्वरूप झालेला आहे, मनमय झाला आहे. त्याच्यामध्ये आता त्याचं स्वतःचं काहीच नाही आहे. मामुपाश्रिता, त्यांनी संपूर्णपणे माझाच आश्रय घेतला आहे, असा हा साधक आहे. आणि हा साधक आहे, मुमुक्षु आहे. मग हा एकटाच आहे का? आणि एकटा असला की बाबा तुझं झालं, आता जगातलं कोणाचं झालं नाही की नाही. एक जण मुक्त झाला, अवतार हा मुक्तच असतो, नित्यमुक्त असतो. मग आपला काही संबंध नाही. सनातन धर्मामध्ये असं नाही आहे. सनातन धर्मामध्ये ही संकल्पना अशी आहे की कोणीच असं नाही की तो मुक्त होऊ शकत नाही. स्वामी जसं म्हणतात, स्वामी विवेकानंद, असं कोणी किती खाली जाऊ शकणार नाही की तो अधिक वर येऊ शकणार नाही. त्याचं खाली जाणं म्हणजेच वर येण्यासाठी असतं. स्वामींनी हा विचार खूप सुंदर मांडलेला आहे. असं कोणी नाही, किती जरी विकारी झाला, वीत राग भय, राग भय क्रोध हे विकार आहेत, मनाचे विकार आहेत, म्हणजे मनाचे दोष आहेत, मनाचा रोग आहे तो नाही. त्याच्यातून मुक्त झाला आहे. पण असं कोणीच नाही आहे की त्याच्यातून हे विकार जाऊ शकणार नाही, तो मुक्त होऊ शकणार नाही. त्याची अधिकार, ज्याला अधिकार शब्द पारिभाषिक आहे, योग्यता म्हणूया आपण की नाही. असं कोणीच नाही की ज्याची योग्यता नाही आहे तो मुक्त होऊ शकणार नाही. आणि सगळेजण ब्रह्म तर नित्यमुक्तच आहे, बुद्ध स्वभाव आहे, ते नित्यमुक्त आहे, त्याच्याशी बोलायला, पण ते इतरांना नित्य मुक्त करू शकतं. असंख्य लोक मुक्त होऊ शकतात आणि असंख्य लोक मुक्त झालेले आहेत आणि पुढे होणार आहेत. म्हणून तेव्हा बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. हा बहवो शब्द आहे. बह म्हणजे अनेक, बहु, बहवह, अनेक लोक. अनेक म्हणजे किती? असंख्य. त्याची मोजदाद करता येणार नाही. नाही ते एक जण झाला, बस झालं, बाकीच्यांनी काय करायचं? काही करायचं नाही, असं नाही. पूता मद्भाव मागत, असे पावन झालेले. बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता की नाही. मम भावस्य आगता, माझा भाव ज्यांना प्राप्त झाला आहे, म्हणजे ब्रह्मभाव प्राप्त झालेला आहे की नाही. ब्रह्म याच्यासाठी नसतं की मी एकटा आकाशात बसलो आहे कुठतरी वैकुंठामध्ये आणि तुम्ही इथे काहीतरी असेच राहा, तुमच्यासाठी नाही. ते ही बाबी वेदांतामध्ये नाही आहे. बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. म्हणून हा जो प्रसंग आहे इथे वचनामृताचा, हा शेवटचा भाग आहे की श्रीरामकृष्ण म्हणतात, अंगी विवेक वैराग्य नसल्यास भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही. तर ही जी
माम आश्रय, माझा आश्रय घेऊन, इथले मदाश्रिता माम उपाश्रिता, माझा आश्रय घेऊन आणि मद्भाव मागता, मद्भाव आगता. सोपी संस्कृत आहे, फार सुंदर संस्कृत आहे. गीतेत संस्कृत फार सुंदर आहे की नाही. श्रीमद भागवताचं संस्कृत मात्र फार कठीण आहे. अतिविद्वान असला संस्कृत जाणणारा तर त्यालासुद्धा संबंध फार कठीण आहे. भाषाशिवाय भागवत समजत नाही, अतिशय कठीण आहे. पण गीतेची रचना संस्कृत अतिशय सोपी आहे. त्याचे सामासिक शब्दसुद्धा जे गेलेले आहेत, तयार झाले, फार सुंदर आहेत, फार सोपी आहेत, अगदी हृदयग्राही आहेत ते. जशी शंकराचार्यांची संस्कृत फार सोपी आहे, सुंदर आहेत, मधुर आहे ते, असं मानलं जातं. त्याला प्रसादयुक्त म्हटलं जातं, प्रसन्न भाषा आहे त्यांची. असो, तर हे श्रीरामकृष्ण सांगत आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, आता अंगी विवेक वैराग्य म्हटलं की आपली एक अशी काहीतरी एक संकल्पना आहे विवेक वैराग्याविषयीची. आता पटकन स्वतःविषयी मास्तर महाशय विचार करते मनातल्या मनात. तिथे उभे आहेत ते ठाकूरही उभे आहेत. आता इथे काय मणी विवाहित, एक पहिली अडचण. मणी म्हणजे मास्तर महाशय, त्यांनी त्यांचा उल्लेख पुष्कळ ठिकाणी मणी पण केलेला आहे. मणी हे विवाहित म्हणजे हे त्यांचा विवाह झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते अगदी कासावीस होऊन गेले, म्हणजे गुदमरले. आपलं जर नाक दाबलं तर आपला जीव गुदमरतो, आपलं दुसरं काही सुचत नाही, आधी केव्हा श्वास घेऊ असं होतं. तसे ते कासावीस झालेले आहे, त्याला सुचत. हे म्हणतात विवेक वैराग्य भगवंताची प्राप्तीवर मला तर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, पण मी तर विवाहित आहे. त्याच्यामध्ये कासावीस झाले. त्यांची कल्पना अशी की विवाह झाल्यानंतर विवेक वैराग्य त्याचं दोन टोक आहेत, इकडे विवेक वैराग्य आणि तिकडे ते आहे. उत्तर आणि दक्षिण आहे, ते पूर्व आणि पश्चिम आहे. कसं काय होणार. आता हा प्रसंग जो आहे फार मजेदार आहे या दृष्टीने की श्रीरामकृष्ण काही माघार घ्यायला तयार नाही आहेत की नाही. नंतर अशा वेळी थोडे मार्ग येतात लोक, जाऊ दे ना, थोडं ज्याला पटेल तेवढंच पचेल तेवढं सांगूया आपण, असं नाही. श्रीराम कुठे वचनामृत कुठेच तसं नाही आहे. एक आपण त्याचं वैशिष्ट्य म्हणूया वचनामृताचं, आणि गीतेमध्ये तसंच आहे, तडजोड वगैरे नाही आहे. परंतु तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. नाही, त्याची साधना जी पद्धती आहे ती साधना पद्धती वेगळी असते, परंतु जे प्राप्त व्हायचं आहे ते वेगळं नसतं, ते एकच, सगळ्यांना एकच असतं. पृथक बालहा न पंडिताहा गीतामध्ये म्हटलं आहे. जे बालह असतात म्हणजे बालबुद्धीचे असतात, म्हणजे ज्यांना समजत नाही ते वेगळे म्हणतात. न पंडिताहा, जे शहाणे असतात ज्यांना कळतं ते वेगळे म्हणतात. फळ एकच, सगळ्यांना एकच मिळेल, फक्त मार्ग मात्र वेगळा राहिला आहे. विवेक वैराग्याचा जो अभिव्यक्ती राहिला आहे ती मात्र वेगळी राहिली आहे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. विवेकानंदांमध्ये विवेक वैराग्य प्रकट झालं, किंवा रामकृष्णांमध्ये प्रकट झालं, शंकराचार्यांमध्ये प्रकट झालं, बुद्धामध्ये प्रकट झालं, तसं सगळ्यात होणार नाही आहे. पण राहील ते मात्र विवेक वैराग्यच, त्याशिवाय पर्याय नाही आहे. आपला गोंधळ काय होतो आहे की आपलं म्हणतात कासावीस झाले, इथले शब्द अगदी कासावीस झाले, म्हणजे संपूर्ण कासावीस झाले ते. आणि मग आता विचार करून राहिले मनातल्या भाषा, काही बोलत नाही, मनातल्या मनात त्यांचा विचार चालू आहे, फक्त त्यांनीच शब्दबद्ध केलेले आहेत. मग आपलं कसं होणार, आपलं कसं होणार. वय 28, म्हणजे तरुण आहेत, त्यातल्या त्यात अगदी काही खूप काही वय झालेलं नाही आहे, 28 आहे. कॉलेज जाऊन थोडं बहुत इंग्रजी शिक्षण घेतलेले, म्हणजे सुसंस्कृत आहे, शिकले सवरलेले आहेत आणि जीवनामध्ये स्थिर झालेले आहेत. आणि पोटापाण्याची एवढी काळजी करायची गरज नाही त्यांना. आता ते स्वतः विचार करतात, विवेक वैराग्याचा अर्थ ते कसे काढतात. विवेक वैराग्य म्हणजे काय, कामिनी कांचनाचा त्याग. आता हे संपूर्ण कामी कांचना त्यागच दिलं याच्यामध्ये वचनामृतामध्ये. गीतेमध्ये तसं आहे. तुम्ही 3रा अध्याय बघितला की बलादिव नियोजिता, हा मला इच्छा नाही काय करण्याची, वाईट करण्याची, माझ्यातून जबरदस्तीने काम होत जातं. आणि मग त्याच्यात उत्तर दिलं आहे, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप मा विद्धेन हे वैरिणम. ती तेवढे तडजोड नाही आहे, तो वैरी आहे तुमचा. काम क्रोध हे वैरी आहेत, हे रजोगुणापासून निर्माण होतात. उद्भवा रजोगुण समुद्भवा, नाही, हे तुमचे वैरी आहेत, म्हणजे तुमचे शत्रू आहेत, तुमचं सर्वस्व हरण करतात. परिपंथीना म्हटलं एका ठिकाणी गीतेमध्ये,
थौ यस्य परिपंथना. परिपंथीना म्हणजे तुम्ही रस्त्याने जातात, तुमच्याकडे बरंच काही आहे, पण तुम्हाला ते तुमच्याकडनं हिसकून घेतलं जातं. तुमच्याकडे काही शिल्लक ठेवत नाही, त्याला परिपंथीना म्हणतात. लुटारू, वाटमारे, त्यांना परिपंथीना म्हणतात की नाही. म्हणजे श्रेयो मार्ग आहे, शंकराचार्य श्रेयो मार्ग आहे, तुमचा श्रेय मार्ग आहे. तुम्हाला मुक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे, तुम्हाला ईश्वर प्राप्ती पाहिजे, पण तुमचं सगळं साधनच लुटून गेल्यानंतर तुम्ही कशी प्राप्ती करून घेणार. नाही, तुमच्याकडे आहे पण ते लुटून नेलं गेलं. तौ यस्य परिपंथीना असं म्हटलं आहे. नाही, मग आता हा यांचा मास्तर महाशयांचा हा जो चालू आहे, त्यांच्या मनाची चलबिचल आणि त्यांना जो प्रॉब्लेम येतो आहे ते मग आणखी म्हणूनच टाकतात. वैराग्य म्हणजे काय, कामिनी कांचनाचा त्याग. त्याग म्हणजे सोडणं. मग सोडलं तर कसं काय, ते कासावीस झाले, स्वाभाविक आहे, कोणी कासावीस होईल आहे की नाही. पण बोलताना काय म्हणतात, हे सगळं मनातल्या मनात चाललं आहे. बोलताना काय म्हणतात, व्यक्तपणे काय म्हणतात, ते म्हणतात श्रीरामकृष्णांना उद्देशून. दोघंजणच आहे बरं, पडीत उभे आहेत, गप्पात असं सहज बोलणं चालू आहे. म्हणजे त्यांचा स्वतःचा जो प्रॉब्लेम आहे, व्यक्तिगत जो प्रॉब्लेम आहे, जो कोणाचाही असू शकतो, सगळ्यांचाच असू शकतो, ते श्रीरामकृष्णांना बोलताना सांगतात आहे की बायको जर म्हणेल तुम्ही माझ्याकडे पाहत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, लग्न कशाला केलं की नाही. मग ते म्हणतात, ती म्हणते की अशाने मी जीव देईन. तर मग कसं, म्हणजे एक पेच टाकला आहे. मला तुम्ही सांगा, विवेक वैराग्य नाही तर विवेक करायचं, हे करायला गेलं तर बायको तर नाराज होईल आहे नाही. स्वाभाविक आहे की नाही, संसार म्हणजे संसार. तर श्रीरामकृष्णाचं उत्तर कसं आहे, असं काही अर्धवट नाही, अगदी अगदी पक्क असतं ते. जसं म्हटलं ना, शास्त्र तुमच्यासाठी काही म्हणजे वाकत नाही आहे, तुम्हाला वाकावं लागेल. ज्ञानयुगातलं ते वाक्य प्रसिद्ध आहे, ट्रूथ डज नॉट पे होमिज टू एनी सोसायटी ऑर एनी इंडिव्हिज्युअल. सत्य जे असतं कोणत्याही समाजापुढे किंवा जगाकडे किंवा व्यक्तीकडे कधी झुकत नसतं. सत्य हे नेहमी सत्यच असतं. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ. तुम्हाला झुकावं लागेल, तुम्हाला होमेज पे करावं लागेल. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ. तसं जर नाही करणार तुम्ही, ऑर डाय, तुमचं संपलं, विनाश होईल आहे, म्हणजे तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणजे सत्य नेहमी सत्यच राहील, तशा राहिले, फक्त की नाही ते तुमच्या अनुरूप होतं, म्हणजे तुमच्याशी बाधक होत नाही. तुम्ही काही नियम पाळलेत सत्यप्राप्तीचे तर ते कोणालाही होऊ शकतं. बहवो ज्ञान तपसा पूतामात्मा. माणूस पावन होऊन जातो, पवित्र होऊन जातो. ज्ञान तपश्चर्यनी, हे ज्ञान हे आहे की नाही, की त्यालाच श्रीरामकृष्ण सतत म्हणतात अधिकारभेद. अधिकारभेद आणि रुचिभेद हे सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहेत की नाही. प्रत्येकाचा अधिकार वेगळा असतो, प्रत्येकाची योग्यता वेगळी असते. 100 लोक आहेत, ते 100 लोक 100 प्रकारचे असतात. त्याचं ग्रुपीकरण करू नका, समूहीकरण करू नका की नाही. त्याला कोणत्या ह्याच्यात बांधू नका. प्रत्येकजण स्वतंत्र आहे. स्वामी म्हणतात प्रत्येकजण युनिक आहे, प्रत्येकजण ओरिजिनल आहे. देवाने तसंच निर्माण केलं आहे. कोणी एक दुसऱ्यासारखं नाही आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच तो वाढेल. प्रयत्न करतो आपण त्याला वर्गीकरण करण्याचं, आवश्यक पण असतं, पण तसं नाही. प्रत्येकजण स्वतंत्र आहे. ते थोडं सोडलं की त्याला सोडून द्यायला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात लेट ईच वन हॅज इज ओन सेक्ट की नाही. आपण संप्रदाय करतो, संप्रदाय वाढवतो, आणखी वाढवतो, आणखी वाढवतो. जसं अब्राहमिक रिलिजन्स आहेत ते तर सतत वाढवतात. आमच्यामध्ये आणखी लोक जोडले पाहिजे, आणखी लोक जोडले पाहिजे. सगळं जग इस्लामीकरण करायचं आहे, सगळं जग ख्रिश्चन यायचं, त्याला संप्रदायीकरण म्हणतात. संप्रदाय वाढवा की नाही. आपणही म्हणतो कृण्वतो विश्व आर्यम, सगळं जग आर्य करून टाका. म्हणजे काय, सगळ्यांना सभ्य करा. आर्य म्हणजे सभ्य, सद्वर्तनी करा. त्याला देवाकडे ते चालून. पण याचा अर्थ नाही, संप्रदायाचा अर्थ तुम्ही ते पर्टिक्युलर त्या मार्गात जायचं नाही. लेट ईच वन हॅज हिज ओन सेक्ट. प्रत्येकाला संप्रदाय वेगळा असू नये की नाही. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या की नाही. एक सर्वसाधारणपणे एकत्र करणं गोष्ट वेगळं, पण जोर जबरदस्ती ही माणसाच्या विकासातली काय होते, विकासातला अडथळा होतो. म्हणून इथे आता हे श्रीरामकृष्ण यांना कसं सांगते ते म्हणतात. आता त्यांचं उत्तर जरा थोडं फारच हे आहे, कडक आहे. श्रीरामकृष्ण गंभीर स्वराने म्हणतात त्याग करावा असला बायकोचा. तर फारच कडक झालं हे की नाही, की जी ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर काटेर होते. पुढचं बघा, आणखी कठीणकडे. मग आत्महत्या करो की आणखी काय हवे ते करो ती. ते फारच कडक झालं की नाही.
करू द्या आत्महत्या करायचं तर. पण तिथे थांबलं तर तिथे थांबत नाही. पुढे काय म्हणतात बघा, ईश्वराच्या मार्गात विघ्न आणते ती अविद्यारूपिणी स्त्री होय. इथे फक्त स्त्री काय सिम्बॉलिक आहे की नाही. कोणती गोष्ट की नाही, जसं तुळशीदासांना मिरीने पत्र लिहिलं की मला अशी अडचण आहे, काय करावं. ते तुळशीदासांचं भजन फार प्रसिद्ध आहे की नाही, की जे हे आणतं आहे त्याला सोडून द्या. मग त्यांनी उदाहरण दिलं आहे, प्रल्हादाचं उदाहरण दिलं, आपल्या वडिलांना सोडलं वगैरे बरेच उदाहरणं दिले त्याच्यामध्ये. फार सुंदर भजन आहे ते त्याच्यामध्ये. म्हणजे काय, मुख्य काय, ईश्वराचं प्राप्ती यासाठी आपण आलो आहे जगामध्ये. ती कोणती किंमत देऊन होत असेल ना, तर ती किंमत कमी नाही, म्हणजे मोजायला हरकत नाही. आत्मार्थम पृथ्वीम त्यजेत. या आत्म्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही सगळ्या जगाचा त्याग करू शकता, असं ते महाभारतात आहे. आणखी बरेच ठिकाणी आहे सुभाषितांमध्ये आहे की तुम्ही स्वतःच्या आत्मकल्याणासाठी, फक्त इतरांसाठी, बाकी गोष्ट नाही, बाकी केले तर स्वार्थ होईल तो. फक्त ईश्वर प्राप्तीसाठी तुम्ही सगळ्याच गोष्टीचा त्याग करू शकता. त्याला किती किंमत मोजली तरी ती कमीच आहे. इतर गोष्टींसाठी नाही. इतर तुमच्या स्वार्थासाठी जर तुम्ही तसं केलं तर ते पाप आहे की नाही, ती वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. पण फक्त ईश्वर प्राप्तीसाठी तुम्ही काही करा, त्याचा काही दोष लागत नाही की नाही. कारण काय, इकडले 7 लोक उद्धरून जातात, तिकडले 7 लोक उद्धरून जातात, एरवी ते शक्यच नाही आहे. म्हणजे हा अर्थात ही सनातन धर्माची आपली ही आहे, काय म्हणतात, ती पारंपरिक बाब आहे, आपण जी मानतो, मान्य करतो. आता गंभीर विचारात मग्न होऊन मणी भिंतीला टेकून एका बाजूला उभे राहिले. नरेंद्रादी भक्त देखील क्षणभर स्तब्ध होऊन गेले. तिथे ते पण होते, त्यांच्या कानावर गेले. सगळेजण थक्क झाले, म्हणजे स्तब्ध झाले, म्हणजे असे एकदम त्याला जुने काही डोक्यावर त्यानं कोणतरी मारलं, दणका मारला. कारण फारच कठोर विचार आहे ते, आपल्या पचनी न पडणारे विचार आहेत. बाबा हे फारच जास्त, आपण पुढच्या वेळी येऊच नाही, पुष्कळ झालं, पुष्कळ प्रवचन अटेंड केले, याच्यानंतर काही गरज नाही अटेंड करायची आहे की नाही. आणखी किती हे असं असेल तर कशाला. गंभीर विचारात मग्न होऊन वगैरे आहे. आता श्रीरामकृष्ण त्यांच्याबरोबर बोलता बोलता मध्येच अकस्मात मणीजवळ येऊन त्यांना एकीकडे हलक्या आवाजात सांगू लागले. आता हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे, हे वाक्य महत्त्वाचं आहे. त्यांनी एवढं म्हटलं आणि सोडून दिलं नाही, कारण त्यांना कळलं की हे जरा फारच विचलित झालेले, चलबिचल झाले, मोठा दणका दिला आहे आपण. ते म्हणतात, पण लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, म्हणजे ही पण बाब लक्षात घ्या की ज्याची ईश्वरावर मनापासून भक्ती आहे त्याला सारे जण वश होतात. ईश्वराची भक्ती, ईश्वराला समर्पण ही अशी गोष्ट आहे, मामुपाश्रिता है ना, मामुपाश्रिता याला म्हणतात ईश्वराचा गीतेमध्ये हा शब्द खूप दिलेला आहे की नाही. आश्रिता, भगवंताचा आश्रय घेऊन जर तुम्ही जे काही केलं सगळं तुम्हाला अनुकूल होऊन जातं. म्हणून म्हटलं इथे मन्मया मामुपाश्रिता. इथे श्रीरामकृष्ण म्हणतात की ज्याची ईश्वरापासून मनापासून भक्ती आहे की नाही, तो भक्त काय अगदी प्रल्हादासारखा नसेल, तो नेहमीच नारायण नारायण करतो आहे, नारदासारखी भक्ती नसेल आहे की नाही, पण भक्ती आहे, प्रेम आहे. काही दिवसभर काय नारद मुनी जसे नारायण नारायण तंबोरा घेऊन एक तारी घेऊन करतात, प्रल्हादे नेहमीच भजन करायचा, तशी भक्ती नसेल. त्याचा तो अधिकार होता, त्यालाच अधिकार म्हणतात. अधिकार भेद आणि रुचिभेद. रुची म्हणजे तुमची प्रत्येकाची आवड वेगळी असते, अधिकार म्हणजे प्रत्येकाची योग्यता वेगळी असते. म्हणून त्याची भक्ती आहे, पण भक्ती काय एकाच प्रकारे ती प्रकट होत नाही, वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते. मग ते म्हणतात त्याला सारेच जण वश होतात. मग तो राजा असो, दुष्ट माणूस असो की बायको असो. स्वतःत अशी भक्ती असल्यास पत्नीला देखील क्रमाक्रमाने ईश्वरप्राप्तीच्या मार्गास लावू शकेल. तो स्वतः पतीच जर चांगला असेल तर त्याचं पाहून ईश्वराच्या इच्छेने पत्नीसुद्धा चांगली होऊ शकेल. हे उलटं पण मांडता येतं आहे की नाही. पतीमध्ये काही भक्तिभिक्ती काही नाही आहे, त्याला हे नकोच आहे, पत्नी त्याला ईश्वराच्या मार्गावर लावू शकते. दोन्हीकडनं आहे, एकीचकडनं नाही आहे की नाही. आता इथे लिहिलं आहे, बिचारा मणीचा जीव भांड्यात पडला. त्यानं वाटलं हायसं वाटलं, चला इतकं काही नाही आहे, आणि आतापर्यंत ते आपल्याशीच गिरीत होते, करेना का आत्महत्या, मला त्याचं काय.
करू द्या, मला काय. पण तसं नाही आहे ते. तरी पण म्हणजे मास्तर महाशय श्रीरामकृष्ण म्हणतात, संसारात भय फार, संसारात भय फार, हे त्यांचं वचन आहे. फार सुंदर आहे. सगळेजण संसार म्हणून ते म्हटलं वीतराग भय क्रोधा मनमया. म्हणजे संसारात असून वीतराग भय क्रोध गेलेले आहे. त्याचे राग भय क्रोध वीत झालेले आहे, म्हणजे संपलेले आहेत, समाप्त झालेले आहेत, संपुष्टात आलेले आहेत की नाही. तर पण ते होत नाही, संसारात असताना होत नाही. संसारात म्हणजे काहीतरी आपलं घर आहे, 2-4 नातेवाईक आहे, त्याला संसार नाही आहे. तो संसाराचा एक मुख्य म्हणजे काय, आपल्याला जे प्रॉमिनंटली संसारात दिसतं, प्राधान्यपणे दिसतं की नाही. पण संसारात कोणत्याही बाबतीत असू शकतो. म्हणजे कसं की माणूस जर एकटा असेल तर त्याला त्याच्याशी द्वंद्व करावा लागेल. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, हा युद्धाचा प्रसंग. माणसाला सतत युद्ध करावं लागतं. बाहेरील फोर्सेसशी युद्ध करावं लागतं, आतल्या फोर्सेसशी युद्ध करावं लागतं. अंतप्रेरणा असतं आणि बहिप्रेरणा असतं. तर सतत तुम्हाला झगडा करावा लागतो. आणि त्याच्यात जो मात करतो तो जिंकतो. तो खरा बहादूर, तो खरा पराक्रमी, तो खरा शूर, तो खरा नायक, की जो युद्ध करतो आणि जिंकतो, पराभूत होत नाही. म्हणून त्याला मामुपाश्रिता, हा माझा आश्रय म्हणजे भगवंताचा आश्रय घेऊन तर ते जिंकतात. युद्ध करावं लागेल सगळ्यांनाच, आणि ते फार कठीण युद्ध, घनघोर संघर्ष करावा लागेल. पण त्यात काही प्रॉब्लेम काही नाही. त्याच्यामध्ये युद्धामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जिंकणार, नक्की जिंकणार. म्हणून ते गीतेत म्हटलं आहे ना अर्जुनाला, की अर्जुना अरे तुला युद्ध जिंकून दिलेलं आहे मी. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णं तथा अन्यानपि योधरण मया हता. मी त्यांना मारून टाकलेलं आहे. गीता ही युद्धाच्या प्रारंभी आहे, युद्ध सुरू झालेलं नाही आहे. आणि भगवंत म्हणतात मया हता, ते सुद्धा माझ्याकडनं मारले गेले आहेत. ते तुला दिसतात जिवंत आहे, तुला त्यांच्याशी युद्ध करायचं आहे, तुला त्यांना मारायचं आहे नाही. पण मी त्यांना मारून मया हता जयमाम व्यथिष्ठा की नाही. तू दुःख करू नकोस, यांना कसं मारायचं, भीष्मांना कसं मारायचं, भीष्म कसे मरतील, ते मरणार नाही आहेत, अजेयी आहेत, अपराजेयी आहेत. द्रोण कसे मरणार, जयद्रथ कसं मरणार, कर्ण कसं मरणार, तुला काळजी आहे, सगळ्यांनाच काळजी आहे. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णं तथा अन्यानपि योधवीरान. हे फार मोठे वीर आहे, मरणारे वीर नाही आहेत, अजिंक्य वीर आहेत हे नाही. पण तू काळजी करू नकोस, ते करून टाकलं आहे मी, संपून टाकलं आहे नाही. मया हतास्त्वं जयिमा व्यतिष्ठा युद्धस्य जेतासि रणेस. अरे तू युद्ध तर कर. सपत्न म्हणजे शत्रू. तू जिंकशील, नक्की जिंकशील. म्हणजे हे आश्वासन कोण देऊ शकतं? फक्त ब्रह्म देऊ शकतं, अवतार देऊ शकतात. विजय तुझाच आहे नाही, तू कधी हारणार नाहीस. देवाचा भक्त कधी हारत नसतो. तुम्ही कोणी बघितलं नाही की तो अपयशी झालेला आहे. माणसं अपयशी होतात, व्यवहारातले संसारात लोक अपयशी होतात. जयी झालेला कोणी तुम्हाला दिसणार नाही, यशस्वी कोणी दिसणार नाही. पण भगवंताच्या मार्गामध्ये जो गेलेला तो कधी अपयशी झाला असे तुम्हाला कधी दिसणार नाही. हे दोन बिलकुल स्पष्टपणे दिसत बघा की नाही. कितीतरी थोर लोक जगामध्ये होऊन गेले. जगामध्ये अध्यात्म मार्गामध्ये कोणी तुम्हाला आठवतं कोणी असं अपयशी झालेला? कोणीच नाही आहे. आणि जगामध्ये कोणीच यशस्वी होऊ शकत नाही. याचं कारणच आहे. मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो की त्याला वेळ लागेल, पण ठीक आहे, थोडक्यात सांगतो, मग आपण पुढे विस्ताराने बघू. आपल्याला भवसागर पार करायचं आहे. आता भवसागर पार करायचं आहे म्हणजे काय, नौका असतात, तुम्ही नौकांनी पार करू शकता. नौका आहेत म्हणजे नावं आहेत. आता नावाने तुम्ही भवसागर पार करू शकाल काय? एक नाव आहे, त्याचं नाव आहे नंबर ABCD. 2 नावं आहेत. तिसरी नाव आहे लॉन्च आहे, मोठं लॉन्च आहे. आणि चौथं आहे मोठं जहाज आहे, न डुबणारं, अनसिंकेबल. जसं ते टायटॅनिक होतं, डुबलं ती गोष्ट वेगळी. ते न डुबणारं जहाज आहे. पहिलं जहाज म्हणजे अर्थपुरुषार्थ जहाज म्हणजे नौका. नंतर कामपुरुषार्थ, हे 2 पुरुषार्थ भौतिक पुरुषार्थ आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे. जोपर्यंत देह आहे, जन्म आणि मृत्यूच्या मध्ये हे 2 पुरुषार्थ फार महत्त्वाचे असतात. अर्थपुरुषार्थ आणि कामपुरुषार्थ. इच्छा असतात, असंख्य इच्छा असतात, त्या अर्थाशिवाय पूर्ण होत नाही.
आणि जर तुमच्याकडे इच्छा असतील तर तुम्हाला अर्थाची तजवीज करावीच लागेल. हे 2 पुरुषार्थ ज्यांनी साधले त्याचं जीवन यशस्वी होतं, हे भौतिक जीवन यशस्वी होतं. पण ते खरं यश नसतं. त्यासाठी धर्मपुरुषार्थ पाहिजे, ती म्हणजे मोठी लॉन्च आहे. धर्म असेल तर तुम्ही ह्या कामपुरुषात छोट्या लहान म्हणून तुम्ही काही जास्ती करू शकत नाही. केव्हा ती उलटी होईल सांगता येत नाही. समुद्रामध्ये वादळ असतात, हवा असते, डोलते, कधी कधी उलटी पण होते. गंगेमध्ये उलटी होते ना, समुद्रामध्ये काय मोठे मोठे वादळ असतात. असे खूप मोठ्या मोठ्या उंच लाटा उठतात. पुन्हा कधी पाऊस असतो, वारा असतो, सगळं मोकळं असतं ना, काही होऊ शकतं. म्हणून धर्मपुरुषार्थ. पण धर्मपुरुषार्थसुद्धा सुरक्षित नव्हे, तो सुद्धा सुरक्षित नव्हे. म्हणून हा जो मोक्षपुरुषार्थ आहे तो सुरक्षित आहे. तिथे अभय आहे, तिथे भीती नाही आहे. म्हणून त्याला अभयशास्त्र, 16 अभयशास्त्र म्हणतात. अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम नमश्च यज्ञश्च स्वाध्याय. पण सुंदर 16वा अध्याय आपला आरसा आहे, जीवनाचा आरसा आहे. त्याला म्हटलं आहे तिथे दैवी संपत्ती आहे. तुमच्याकडे दैवी संपत्ती असेल आणि भगवंताचा आश्रय घेऊन तुम्ही जर करसाल, तुमचं यश नक्कीच. दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता. तुमच्याकडे जर दैवी संपत्ती असेल तर विमोक्षाय, तुमची मुक्ती निश्चित. 16वा अध्याय. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय. तुमच्याकडे आसुरी संपत्ती असेल. आसुरी संपत्ती म्हणजे धर्म सोडून, न्याय सोडून, नीती सोडून जी संपत्ती, म्हणजे तुमचे साधन तुम्ही गोळा केलं आहे, अर्थ आणि काम केलं आहे, ते काय आहे, तुम्हाला निबंधाय, आसुरी निबंधाय, तुम्हाला ती बांधणार, तुम्हाला डुबवणार. अगदी स्पष्ट आहे. म्हणजे मग आपण काय करू, लवकरात लवकर काय करू, त्या नौका छोट्या आहेत, त्या तुम्हाला तिकडे घेऊन जाणार. सागर खूप अफाट असतो, नाही 70% पाणी आहे पृथ्वीवर, 71% ते अफाट असतो. तुम्हाला साध्या नौकेने तुम्ही कसं काय पार करू शकणार, परतीराला कसे जाऊ शकणार. सोत्तीर्णा खलु पांडवई रणनदी कैवर्तक केशव. पांडव ही अशक्य असणारी रणनदी पार करू शकले, कारण त्याचा जो कॅप्टन होता तो केशव होता. कैवर्तक म्हणजे कोळी, जो नौका चालवतो. केशव हा केशव होता, म्हणून पांडवांचं निभावलं. नाही ते पांडव केव्हाच डुबले असते. ते महाभारत युद्धाची वाटच पाहावी लागत नसते. ते महाभारतसुद्धा कृष्णाने त्यांना पार घेऊन गेले. वैताग आला होता कृष्णाला या पांडवांमुळे. नाही ते गदा युद्धाच्या वेळी, गदा आपलं हे उरुबंध भंगपर्व उपपर्व आहे, त्याच्यात लिहिलं आहे की कृष्ण इतका वैतागला होता. भीमाच्या दुराचं युद्ध झालं ना, तो प्रसंग आहे. तो इतका वैतागला होता ह्या पांडवांचं सगळं वागणं बघून. तो म्हणतो, हे पांडवांचे पंडूचे पुत्र हे काही राज्य करण्याच्या लायकीचे नाही आहे. हे वनात जाऊन भीक मागायलाच पाहिजे, आहे की नाही, याच्याच लायकीचे आहेत. इतका वैतागला होता या सगळ्यांनी. इतके म्हणजे भोळसट म्हणा की काय, जाऊ दे आता, तो पुढे कधीतरी बघू आपण. तर इथे पूता मद्भाव मागता. हा तुम्ही काय करणार, आधी अर्थ आणि काम हे पुरुषार्थ माणसाच्या जन्मापासून लागलेले असतात. परंतु त्याचा आधार जर धर्म घेतला, म्हणजे तुम्ही मोठ्या लॉन्चमध्ये जा, त्याच्यात भीती कमी आहे, ते सहजासहजी डुबणार नाही. परंतु लवकरात लवकर तुम्ही मोठ्या जहाजात जा, नाही ते कधीच डुबणार नाही. सुरक्षितपणे आणि अगदी कम्फर्टेबली, ज्याला म्हणतो सुखसोयीसकट, तुम्हाला परतीराला घेऊन जातील. हे छोटंसं हे काय आहे उदाहरण, दृष्टांत या ऋतुनी. म्हणून ते म्हणतात की म्हणी स्वतःशीच म्हणतात, श्रीरामकृष्ण म्हणतात, संसारात भय फार. भय म्हणजे आसक्तीची कारणं, जसं म्हटलं ना, भय क्रोध वीत राग भय क्रोध. राग भय आणि क्रोध. राग म्हणजे आसक्ती, संग ज्याला म्हणतात, गीतेमध्ये त्याला संग म्हटलं आहे 15व्या अध्यायामध्ये. हे आसक्ती, भय आणि क्रोध हे खूप असतात, कारणं खूप असतात. म्हणजे काही फक्त एकच नाही, पती पत्नीच नाही आहे, सगळेच कारणं तशी असतात. म्हणजे आपोआपच भीती निर्माण होते, क्रोध निर्माण होतो आणि आसक्ती निर्माण होते, की नाही. आता ही जाणार कशी, ते भगवंताच्या कृपेने जात असते, की नाही. अशक्य गोष्ट शक्य होत असते. फक्त तुम्ही लवकर लवकर त्या मोठ्या जहाजात जाऊन जा, की नाही. तुम्ही जर जन्मभर जर त्या छोट्या नौकेतच राहिले, का काही काही जोड नौका असतात. आता जोड नौका कमी दिसतात. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा पुलं वगैरे नव्हते, त्या मोठमोठ्या गोष्टी न्यायला जोड नौका असायच्या. 2 नौका त्याला मध्ये जोडलेल्या असायचं, की नाही.
आता जोडणोकांना सगळीकडे पुलं झाले आहेत, रस्ते झाले आहेत, त्याच्यामध्ये कमी दिसतात आता. तर हे जे अर्थ आणि काम आहे, जोडनौका आहे, हे दोन्ही एकाला एक जोडलेले आहेत. बहुतांशी मनुष्य काय करतात, जन्मभर तेच लाईफ आहे म्हणून त्याच्यातच घालवतात. यालाच लाईफ म्हणतात, याला जीवन म्हणतात. शास्त्र म्हणतं जीवन नाही आहे ते. काय आहे तो? तुम्ही प्रवास आहात तुमचा. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा मधला प्रवास आहे तो तुम्ही सुखाने करा, आनंदाने करा, कम्फर्टेबली करा, सुखसोयीसकट करा. परंतु विसरू नका की तुम्हाला मुक्काम गाठायचा आहे आणि तुम्ही साधन पटकन बदलून टाका. याच्यावर अवलंबून राहा. मामुपाश्रिता आहे भवो ज्ञान तपसा. मग माणसं सगळी अशी गेली आहे, ती पार झाली आहे. ती पार झाली आहे की याच्यातून छोट्या नौकेने पार नाही झाली. ती लॉन्चमध्ये राहूनसुद्धा पार नाही झाली. ती जहाजात बसली, मोठ्या जहाजात बसली आणि त्या मोठ्या जहाजामध्ये काहीही पार होऊ शकतं. त्याला काही भीती नाही आहे, कारण त्याचा जो कॅप्टन आहे हा कॅप्टन प्रत्यक्ष भगवान आहे की नाही. ते कशी काही जहाज डुबू देणार? ते टायटॅनिक डुबलं, त्याचा कॅप्टन माणूस होता की नाही. त्याची चूक नव्हती, तो फक्त काय त्याच्यात पडला. तो जरा त्याला चुकीचे हे दिल्या गेले आणि त्यांनी मान्यता दिली. चुकीचे डाटा दिला गेला, डोटीची माहिती दिल्या गेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याला पारखून नाही घेतलं आणि त्याच्यामध्ये ते जहाज डुबलं. पण ते जहाज डुबणारं नव्हतं, ते अनसिंकेबल जहाज होतं. पहिलंच व्हॉयेज होतं. जहाज डुबत नाही. आता तर खूपच त्याची सुरक्षा इतकी प्रचंड असते की आता डुबणारी जहाज तुम्हाला फारच कमी दिसतील. आजकाल जहाज डुबत नसतात. पण आपलं हे फक्त दृष्टांत म्हणून, उदाहरण म्हणून बघतो आहे की इथे म्हणतात संसारात भय पहार. याचा अर्थ संसारात जे साधना पथामध्ये जे अडचणी येतात त्या आपल्या दृष्टीसमोर नाही आल्या आणि त्याला आपण स्वीकारलं जसं तसं, तर मात्र आपली आसक्ती वाढत जाते. त्याला राग म्हटलं आहे. भय वाढत जातं आणि क्रोध वाढत जातो. क्रोध म्हणजे फक्त तुम्ही राग घेऊ नका. जसं दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमहा म्हटलं आहे की नाही. दुर्योधन हा महावृक्ष होता, याच्यामध्ये आहे, महाभारतात आहे. मन्यू म्हणजे क्रोध, मन्यूचा अर्थ क्रोध होतो. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमा. महाद्रुमा म्हणजे वृक्ष, महान मोठा वृक्ष आहे, मन्युमयो आहे. पण तो मन्यू म्हणजे विकारी आहे की नाही. संसारात विकार फार असतात, विकारांशी खूप सामना द्यावा सगळ्यांनाच आहे की नाही. असं नाही की जो घरी राहतो घराच्या बाहेर राहतो, असं काही नाही आहे. विकार सगळ्यांच्याच मागे लागलेले. म्हणून म्हणतात संसारात भय पहार. या अर्थाने श्रीरामकृष्ण काय म्हणतात, त्यांना मान्य करतात. मणी व नरेंद्र तरी चैतन्य देव म्हणून गेले, ऐक ऐक नित्यानंद भाई, संसारी जीवांना कधी गती नाही. गती म्हणजे मुक्ती. आता आपला याचा समारोप करतात आहे. एके दिवशी म्हणींना एकांतात श्रीरामकृष्ण म्हणाले होते, ईश्वराठाई शुद्ध भक्ती नसेल तर काही गती नाही. गती म्हणजे शेवट, शेवट म्हणजे मुक्ती. कोणी जर ईश्वर लाभानंतर मग संसारात वावरेल तर मात्र त्याला कसलंच भय नाही. म्हणजे विवेक वैराग्य कशासाठी? विवेक वैराग्य आयसोलेट गोष्ट नसते, स्वतंत्र गोष्ट नसते. ती ईश्वर लाभासाठी असते. ते सर्वात मोठं साधन आहे. तुम्ही सगळी साधनं केली ती विवेक वैराग्यासाठी असतात, भक्तीसाठी असतात आणि त्याचं फळ म्हणजे ईश्वरप्राप्ती असते. मधून एकांतात साधना करून कुणी जर शुद्धाभक्तीचा लाभ करून घेऊ शकेल तर संसार करण्यात त्याला कोणतंच भय नाही. चैतन्य देवाचे संसारी भक्त देखील होतेच की ते संसार अर्थात नुसता नावाचाच करीत अनासक्तपणे राहत असतात. म्हणजे संसारात राहण्याला काही पर्याय नाही आहे. कोणी असो, लक्षात घ्या. कारण संसार म्हणजे जर आपण जमीन जरी घेतली, ही पृथ्वी आहे ना, जमीन आहे नाही आहे की नाही. आता माणूस जन्माला आला तर तो पृथ्वीवरच राहील ना, त्याचे पाय जमिनीवरच राहतील ना, तो आडवा होईल जमिनीवरच आडवा होईल ना. पक्षीसुद्धा आकाशात उडतात, ते सुद्धा जमिनीवर त्यांना यावंच लागतं ना. कोणाला जमिनीवर यावं लागत नाही. जो जन्माला येतो जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याला जमिनीवरच राहावं लागतं. त्याला संसार म्हटलं जातं की नाही. संसार म्हणजे काय? संसरण. पुन्हा पुन्हा ती गती प्राप्त होते. जन्ममृत्यूची गती सतत होते, त्याला संसरण म्हणतात. तो संसार चक्र आहे, ते संसार चक्र आहे, ते तर असणारच. परंतु इथे जे म्हटलं आहे की
तिथे काही भीती नाही. जर साधना करेल, एकांतात साधना करून कोणी जर, हे मधून म्हटलं आहे, आधी जो दुसरा अध्याय तेच मधूनच म्हटलं आहे, शुद्ध भक्तीचा लाभ करून घेऊ शकत असेल तर संसार करण्यात त्याला कोणतंच भय नाही आहे. प्रत्येकाला संसार करावा लागेल. समजा पृथ्वीच्या पाठीवर 600 करोड लोक आहेत आणि 600 करोड लोकांना संसारच करावा लागेल. जसं म्हटलं ना, 600 करोड लोकांना पृथ्वीवरच वावरावं लागेल. जोपर्यंत त्यांना शरीर आहे तोपर्यंत त्यांना दुसरा कोणताही मार्ग नाही आहे, पर्याय नाही, विकल्प नाही आहे. त्यांना पृथ्वीवरच जे काय करायचं पृथ्वीवरच करा. मग पृथ्वीचा तुम्ही जे काय तुम्ही ईश्वर लाभ सोडून दुसरं बऱ्याच लोक गोष्टी करतात की नाही, त्यासुद्धा तुम्हाला पृथ्वीवरच करावं लागेल, राहून करावं लागेल. आणि भक्तीचा लाभ, परमात्म्याची प्राप्ती ही सुद्धा, मुक्तीसुद्धा तुम्हाला पृथ्वीवर राहूनच करून घ्यावी लागेल. त्याला पर्याय नाही आहे. म्हणजे असं काहीतरी तुम्हाला स्थान मिळेल आणि मग काहीतरी अंतराळामध्ये तिथे जाऊन आपण एकांतात जाऊन मग तसं व्हायचं काही नसतं की नाही. या सगळ्या फोल कल्पना आहेत. तसं काही नसतं. तुम्हाला इथेच जाऊन संघर्ष करावा लागेल स्वतःशी आणि बाहेरच्या जगाशी. आणि फक्त त्याच्यात हेच आहे, जसं आपण गीतेमध्ये बघितलं की मामुपाश्रिताः, म्हणजे भगवंताचा आश्रय घेऊन आणि त्याच्या आश्रयाने तुम्ही केलं की यश मात्र तुमचंच. पूता मद्भाव मागताः, माणसाला ते नक्कीच मिळतं. वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः, मनमय आहे तो, मदाश्रिता आहे, माझा आश्रय घेऊन, असे असंख्य लोक. भव म्हणजे बहु म्हणजे किती, त्याला मोजमाप नाही आहे. ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता की नाही. त्यासाठीच भगवंत येतात. त्यालाच गीतेमध्ये म्हटलं आहे, 6वा 7वा 8वा 9वा जो श्लोक आहे गीतेचा 4थ्या अध्यायाचा, त्यात तेच म्हटलं आहे की माझं येणं, माझं जन्म दिव्य आहे, माझे कर्म दिव्य आहेत आणि हे जो जाणतो तो पुन्हा जन्म घेत नाही, तर तो मला वाचून मिळतो. दिव्य कर्म, दिव्य जन्म. माझा जन्म जीवासारखा नाही आहे. आपणही जन्म घेतो. भगवंत त्याला अवतार तत्व म्हणतात. ते पण जन्म घेतात, पण आपला जन्म वेगळा आणि त्यांचा जन्म. आपला जन्म लौकिक असतो, त्यांचा जन्म दिव्य असतो. आणि म्हणूनच ते आपला उद्धार करू शकतात. जन्म कर्म च दोन्ही मे दिव्यम एवं यो वेत्ती जाणाती तत्वतः, नीट जाणतो, तत्वतः जाणतो. त्यक्त्वा देहम, कारण पृथ्वीवर आपल्याला जास्त राहता येणार नाही की नाही. त्याची मोजका वेळ आहे, तो ती अवधी आहे, तो ड्युरेशन आहे की नाही. ते संपलं की त्यक्त्वा देहम त्यक्त्वा पुनर्जन्म न येती. तुम्हाला पुनर्जन्म मिळणार नाही, ते मुक्त झालं आहे नाही. मग आणखी काय पाहिजे ते आपल्याला कळलं पाहिजे, स्पष्टपणे कळलं पाहिजे की या जगात आपण आलो बाकी काही करण्यासाठी आलो, फक्त मुक्तीसाठी करणार. तर फक्त मुक्ती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असणार, प्रत्येकाची पद्धत वेगळी असणार, पण मुक्ती मात्र सगळ्यांनाच प्राप्त करून घ्यायची आहे. तोच एकमात्र उद्देश आहे. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न येती, त्याला पुनर्जन्माची प्राप्ती होत नाही, तो मुक्त झाला. आता तो कृतकृत्य झाला, तो ज्ञानी झाला, सर्वज्ञ झाला. देवासारखा नाही, त्याला ती काही पृथ्वीची सृष्टीची निर्मिती करता येणार नाही, परंतु तो मात्र मुक्त झाला, त्याला पराभक्ती प्राप्त झाली. न येती माम येती, तो मलाच येऊन प्राप्त होतो. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे भगवंत रामकृष्ण आणि गीतेमध्ये आपल्याला स्पष्टपणे कळतात की कोणी असो त्याला जगातली कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही, अवरोध करू शकत नाही. अंतराय ज्याला म्हणतात, विघ्न आणू शकत नाही. किती विघ्न असले, जसं आपण प्रल्हादाच्या जीवनामध्ये किती प्रचंड विघ्न होते, त्याच्या वडिलांनीच निर्माण केलेलं विघ्न होते, त्याच्या जीवावर सगळ्यांना बेतं, पण काही प्रॉब्लेम झाला नाही. याचं कारण काय? प्रत्यक्ष नारायण त्याच्या मागे होते. प्रत्यक्ष नारायणाने त्याचं रक्षण केलं होतं. त्यालाच म्हणतात प्रत्यक्ष नारायणाचा आश्रय घेऊन त्यांनी कशाचीच त्याला भीती वाटत. प्रल्हादचं बघा, त्याला वीत रागही नाही आहे, भयही नाही आहे आणि क्रोधही नाही आहे. वीत राग भय क्रोध काहीच नाही बघा ते प्रल्हाद जीवनामध्ये की नाही. त्याला कोणावरही राग नाही, त्याला वडिलांवर पण राग नाही आला, मला माझ्या जीवावर का उठले आहेत माझे वडील आहे की नाही, काही नाही. त्याच्या जीवामध्ये काय, आतमध्ये काय, तो मनमय झालेला आहे, भगवन्मय झालेला, त्याचं हृदय भगवन्मय झालं आहे. आणि म्हणून त्याला मुक्त होण्याची गरज नाही. काय गीतेत म्हटलं आहे
तो मुक्त एव सह 5वा अध्याय, तो मुक्तच आहे. त्याला मुक्तीची, शंकराचार्य म्हणतात मुक्तीचीही गरजच नाही, तो ऑलरेडी मुक्त आहे. ज्याच्यामध्ये हे गोष्टी नाही, विकार नाही आहे, तो मुक्तच आहे. पुढच्या रविवारी आपण बघूया. ओम निरंजनं नित्यमनंतरूपं भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.